प्रेमी प्राणसंजीवन भक्तजनवत्सल अकारण करुणावरून आले जगन्नायक श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण अध्यात्म विश्वातील एक मूर्धन्य स्थानी असणारा आपल्या स्वस्वरूप स्थितीचं यथार्थ दर्शन करून देणारा किंवा स्वस्वरूप स्थितीचा उलगडा करून दाखवणारा अशा प्रकारचं शब्दरचनेने युक्त की ज्या ठिकाणी ज्या शब्द मागे पडून त्या ठिकाणी केवळ अर्थरूपता आपल्याला करतलामलक व्हावी या आपल्या अंतःकरणात असणाऱ्या अत्यंत दयेनं ओतप्रोत होऊन श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेवरून आपली प्रातिभा अनुभूती सांगण्यास ज्ञानोबाराय प्रवृत्त झाले आणि त्या ग्रंथाच्या शब्दाचा अर्थाचा वेध घेत आपल्याला ही स्वस्वरूप स्थिती आपल्याला करतलामलक व्हावी करतलामलकवत व्हावी यासाठी आपण यथाशक्ती यथामती चिंतन करीत आत्तापर्यंत श्लोक पंचक की जे मंगलाचरणाच्या रूपाने आहेत, नंतर प्रथम प्रकरण ज्यामध्ये शिवशक्ती समावेशनाचा विचार केलेला आहे, दुसरं सद्गुरू वंदनेच्या रूपाने केवळ स्वरूपस्थिती गुरु शिष्यभाव विवर्जित अशी ज्यामध्ये वर्णन केलेले आहे, दुसरं प्रकरण समाप्तीनंतर तिसरं प्रकरण वाचारुण परिहार आणि चौथं प्रकरण ज्ञान अभेद कथन, पाचवं प्रकरण सच्चिदानंद पदत्रय विवरण या 5 प्रकरणाचं चिंतन करून आपण शब्दखंडन या 6व्या प्रकरणाच्या चिंतनाला प्रवृत्त झालो। यामध्ये आता आपली 27 क्रमांकाची ओवी आहे, पण त्या अगोदर कालचं चिंतन आपण करू एक थोडक्यामध्ये की कालचा विषय जो होता तर चेले निदेरुसे आईशे की निदासे की चेले चेवबैसे आईशे चेणे आहे। त्या 22व्या ओवीचं व्यवस्थित स्पष्टीकरण झालं नाही म्हणून असं सांगितलं, म्हणून बा पुन्हा सांगा तर मी सांगतो थोडक्यात। काय आहे की शब्द जो आहे तो शब्द किमान जर आपला आत्मस्वरूपाचं कधी विस्मरणच होत नाही तर स्मरण काय करून देणार, असं विषय झाल्यानंतर किमान त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचं आवरण भंग करण्यासाठी तर शब्द उपयोगाचा आहे आणि आवरणाचा भंगच्या अज्ञान आवरण भंगाच्या द्वारा किंवा अज्ञान निवृत्तीच्या द्वारा शब्द आपल्या स्वयंप्रकाश आत्म्याचं ज्ञान करून देतो। एवढ्या बाबतीत तरी शब्दाची उपयुक्तता मानली पाहिजे असं जेव्हा पूर्वपक्ष म्हणतो त्यावेळेला त्याला उत्तर देतात सिद्धांती, खरे हे सिद्धांत पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष नाहीच, हे केवळ अनुभूतीच आहे, पण तरी अनुभूतीच्या ठिकाणी अनुभूतीचं स्पष्टीकरण करत असताना ज्या शंका येतात त्या शंकांचं हे समाधान आहे। तर तिथं सांगतात की अविद्या निवृत्तीच्या द्वारा किंवा आपण म्हणतो ना अविद्या निवृत्तीने उपलक्षित ब्रह्म, त्या ब्रह्माचं ज्ञान करून देणारा शब्दच आहे ना। जे ब्रह्म राहतं तिथं वृत्तीव्याप्ती नाही, पण आपलं वृत्तीव्याप्ती आहे पण फलव्याप्ती नाही असं म्हणा, परंतु ही वृत्तीव्याप्ती होण्यासाठी तरी शब्दाची उपयोगिता आहेच आहे असं जर कोणी म्हणत असेल तर त्याविषयी ज्ञानोबाराय एकदमच ह्या अशा प्रकारची शंका करणाऱ्याचं सहजच एक विडंबन म्हणून बोलतात, विडंबन केल्यासारखं बोलतात की तुमचं म्हणणं जे आहे ना काजे बोले अविद्यानाशे, मग आत्मेने आत्मा भाषे, बोले म्हणजे शब्दाने अविद्येचा नाश होतो आणि मग स्वयंप्रकाश आत्मा जो येतो प्रकट होतो, स्वयंप्रकाशत्वाने प्रकट होतो किंवा उर्वरित राहतो। पण म्हणतात की हे म्हणत खेव पिसे आले की असं म्हणणाऱ्याच्या गळ्यामध्ये वेडगळपणा पडेल। त्याचं कारण का तर माऊली म्हणतात असं एखादा म्हणायला लागलं की सूर्य काय करतो, रात्रीचा नाश करतो आणि मग स्वतः काय होतो, प्रकाशतो, रात्रीचा नाश करतो आणि मग सूर्याचा उदय होतो, रात्रीचा नाश करून मग सूर्याचा उदय होतो असं कोणी म्हणेल तरी हे जे काही वास्तवता जाणणारे लोक आहेत, सत्याचा अंगीकार करणारे लोक आहे, ते वस्तुस्थितीचा अंगीकार करणारे लोक आहे, ती ही गोष्ट कधीही मान्य करणार नाही। कारण सूर्याच्या ठिकाणी तो सूर्य स्वयंप्रकाश आहे, त्याच्या ठिकाणी अंधकार कधी आलाच नाही, तर मग त्याच्या समोरच न आलेल्या
अंधकाराचा त्याने नाश केला आणि मग स्वयंप्रकाशत्वाने तो प्रकाशाला लागला असं म्हणणं काही योग्य नाही. तो नित्य प्रकाशरूपच आहे अशी जशी स्थिती आहे. त्यासाठी दुसरं एक उदाहरण आणखी दिलं माऊलींनी 22व्यामध्ये बघा. म्हणणं महाराज चेले निदेरुसे आयशे की निदासे की चेले चेओ बैसे आयशे चेने आहे. ते उदाहरण दिलं. काल ते सावकार महाराज म्हटले ना की अपूर्व उदाहरण आहेत की ही उदाहरणं कुठं दिसून येत नाही. याच्यामध्ये योग वासिष्ठामध्ये हेच चिंतन केलेलं आहे. पण तरी योग वासिष्ठामध्ये इतका भाव जो आहे तो आपल्याला सहज आकलन होईल असा नाही. इथं मात्र इतकं स्पष्ट लिहिलेलं आहे की चेले निदेरुसे. चेले म्हणजे जागा झालेला जो पुरुष आहे तो निद्रेवर रुष्ट झाला किंवा जागा झालेल्या पुरुषाने निद्रेचा नाश केला. बरोबर. जो जागा पुरुष आहे ना तो म्हणजे टळटळीत जागृती ती म्हणजे निद्रेवर रुसलेली आहे. टळटळीत जागृती पुढं निद्रा कधी आलीच नाही. निद्रा आलीच नाही, तो जागाच आहे, तर त्याने निद्रेचा नाश केला असं म्हणण्यात काय अर्थ आहे का? ऐशी की निदाशी अशी कोणती झोप आहे की अशी कोणती झोप आहे की ज्या झोपेचा जागे झालेल्या पुरुषांनी नाश केला? कारण तो जागा झालेल्या पुरुषाबरोबर निद्रा आलीच नाही तर त्याला नाश करण्याचा प्रश्नच कुठे? तो जागा आहे याचा अर्थ निद्रा नाहीच आहे त्याच्यासमोर, तर त्याने निद्रेचा नाश केला. हे तुमचं म्हणणं म्हणजे केवळ म्हणणंच आहे. हे तुमचं म्हणणं फक्त वाणीचं उच्चारण आहे. किंवा नंतर तुम्ही म्हणायला लागले की चेविले चेवो बैसे. एक मनुष्य आहे आणि तो जागा आहे आणि तो जागाच मनुष्य आपल्याला जागं करायला लागला. हे कोणी ऐकतो? जागाच आहे, त्याला जागं करण्याची आवश्यकता काय आहे? त्याच्यासमोर निद्रा नाहीच आहे तर त्याला निद्रेचा नाश करण्याची आवश्यकता काय आहे? नाहीच आहे. तसं म्हणतात म्हणून नाशापुरती. म्हणून नाशापुरती अविद्या नाही निवृत्ती नाही आत्मा आत्मस्थिती रिगे ऐसा. हे जसे दृष्टांत आहेत त्याचप्रमाणे नाश करण्यासाठी अविद्या तत्वतः निवृत्ती तत्वतः खऱ्या अर्थाने नाहीच आहे. स्वयंप्रकाश आत्मस्वरूपासमोर अविद्या नाहीच, तर त्या ठिकाणी अविद्येचा नाश करायचाच कुठं? आणि अविद्येचा नाश असती तर मग शब्दाचा उपयोग होता, परंतु अविद्याच नाही. जिचा नाश करावा अशा प्रकारची अविद्या ह्या स्वयंप्रकाश आत्मस्वरूपासमोर कधी नाहीच. आणि आत्मा आपल्या स्थितीचा आपल्या स्वस्वरूपामध्येच स्वरूपाच्या महिमेमध्येच आत्मा आहे. मग आता त्या आत्म्याला आत्मस्थितीमध्ये प्रवेश करायचा आहे काय? त्याला अज्ञानाचा नाश करून मग आपल्या आत्मस्वरूपामध्ये प्रवेश करायचा अशी काही स्थिती आहे का? नाहीच आहे. आत्मस्वरूपापुढं अज्ञान आलं नाही म्हणून त्याचा नाश करायचा नाही आणि त्याला आपली स्वस्वरूप स्थिती प्राप्त करून घ्यायची नाही, कारण ते त्याचं स्वतःचं स्वरूप असल्यामुळं. या ठिकाणी तुम्ही जे म्हणता की अविद्येचा नाश करायचा आणि मग आत्मा आपल्या स्वयंप्रकाशत्वाने प्रकाशतो आणि एवढ्यासाठी तरी शब्दाची आवश्यकता आहे. पण आहे का? नाही, हे सांगितलं. आणि मग कारण काय आहे? अविद्या हे एक वंध्यापुत्रासारखा पदार्थ आहे, अभावरूप पदार्थ आहे, शून्यरूप पदार्थ आहे. मग तिथं तुम्हाला तर्काचे खुरपे खांडे कोणा, परंतु तुम्ही शब्दाने काय केलं? अविद्येची सिद्धी केली. काय सांगितलं शब्दाने? अनुमान प्रमाणाने ती कार्यानुमेय आहे. कार्यरूप जगत दिसतं म्हणून त्या ठिकाणी त्याचं कारण अविद्या मानलं पाहिजे. ज्या अर्थी त्रिगुणात्मक अशा प्रकारचा व्यवहार दिसतो त्या अर्थी त्याच्या बीजरूप असणारी अविद्या ही सुद्धा त्रिगुणात्मक असलीच पाहिजे. हे सगळं तर्काचं खुरपं आहे. परंतु हे तर्काचं खुरपं जर आपण लावलं तर हे कोणाची खांडोळी करेल? वंध्यापुत्र एखादी तलवार आहे, ती तलवार मारील दुसऱ्याला, त्याचं खांडे म्हणजे खांडोळी करील. पण कोणाची करील? अस्तित्वात असलेल्या मनुष्याची करील ना.
परंतु जर वंध्यापत्राची खांडोळी करण्यासाठी वंध्यापत्राची खांडोळी करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे का? कोणत्याही तलवारी साधनाची आवश्यकता नाही, कारण वंध्यापत्र नाहीच आहे. त्याप्रमाणे जर अविद्या नाहीच तर त्या अविद्येची सिद्धी किंवा त्या अविद्येचा नाश करण्यासाठी, बरोबर ना, तर तुम्हाला कोणत्या तर्काची तलवार किंवा कोणत्या तर्काचं किंवा अनुमान प्रमाणाचं शब्द प्रमाण जसं नाही तसं अनुमान प्रमाण देखील त्याला किंवा अनुमान प्रमाणसुद्धा शब्दात्मकच असल्यामुळं तिथं शब्दाचाच उपयोग नाही तर अनुमान प्रमाणाचा तरी काय उपयोग होणार आहे. म्हणून जर म्हणतात इंद्रधनुष्य असतं, इंद्रधनुष्य धनुष्य असतं तर कोणीतरी त्याला प्रत्यंच्या लावली असते, बरोबर ना. पण इंद्रधनुष्यच नाही तर त्याला प्रत्यंच्या लावायचीच आवश्यकताच काय आहे? प्रत्यंच्या लावण्यासाठी सुद्धा ते धनुष्य असतं तर प्रत्यंच्या लावली असती, दोरी लावली असती. परंतु ते दिसतं तसं धनुष्यासारखं दिसतं, परंतु तत्वतः ते धनुष्यच नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी जरी तर्काने अविद्येची सिद्धी केली परंतु ती अविद्या म्हणून वस्तू म्हणून मात्र नाहीच आहे, असं आहे. आता तुम्ही अगस्तीचं मोठं कौतुक करता, कारण का अगस्ती सगळ्या महासागराचा एका चुळीमध्ये एक घोटामध्ये सगळा महासागर प्राशन करतो. पण जर तुम्ही कोणी म्हणायला लागले की मृगजळाचा मोठा सागर आहे, आता त्याचा काय करायला पाहिजे, अगस्तीशिवाय पर्याय नाही. अगस्ती ऋषी असतील तर त्याचा प्राशन करतील. आता असं झालं की एखादा मनुष्य म्हणायला लागला अगस्त्य ऋषींनी मृगजळाच्या सागराचं प्राशन केलं, तर हे म्हणणं कसं झालं? हे फक्त बोलणं झालं. मृगजळ हे जळच नाही तर अगस्तीनं प्राशन केलं असं म्हणण्याने काय झालं, अगस्तित्व तुम्ही उलट त्याचं बाधित केलं. तो खऱ्या समुद्रच नव्हता तर त्याला काय प्यायचं होतं, काय अगस्तीने मोठं कौतुक झालं. तसं या ठिकाणी अविद्या जर असती तर त्या अविद्येचा नाश करण्यासाठी, बरोबर ना, ह्या शब्दाचा उपयोग झाला असता. परंतु हा अविद्या म्हणून जर पदार्थच नाही तर शब्दाची उपयोगिता काय? म्हणजे हे एकदम लहान मुलांनी बोलल्यासारखं किंवा बरळल्यासारखं बोलणं आहे की शब्दाचे उपयोग आहे असं म्हणणं म्हणजे एखाद्या लहान मुलांनी केलेली व्यर्थ बडबड आहे किंवा एखादा मनुष्य झोपेत बरळावा तशा प्रकारचं हे बरळणं आहे असं सांगितलं. आता यानंतर 27 क्रमांकाची ओवी. साहेब बोलाची वळगी, ऐशी अविद्या असे जगी, तरी जाळू नाका आगी गंधर्व नगरे. आता म्हणतात काही लोक म्हणतात बोलाचं ओळख म्हणजे बोलाचं असणारं आक्रमण म्हणजे शब्दाचं आक्रमण. ते काय शब्दाचं आक्रमण केलं, ऐशी अविद्या असे जगी, जगामध्ये अशी एक अविद्या आहे की ती फक्त काय बोलण्याचं आक्रमण त्या ठिकाणी सहन करते, बरोबर ना, सहन करते. म्हणजे इथं ओळख ही शब्दाचा अर्थ इथं आक्रमण दिला आहे. दुसरा एक अर्थ आहे का, ओळखा म्हणजे चढला, ओळखणे, चढाई, शब्दाची चढाई, वळण, आक्रमण असे घेतं. इथं वळण शब्दाची चढाई. असं म्हणतात ऐशी अविद्या असे जगी. ते म्हणतात ऐशी जगी अविद्या अशी एक जगामध्ये अविद्या आहे की ती बोलाची वळगीस आहे. बोलाचा पराक्रम जो आहे तो ते सहन करते का ती सहन करत नाही. कारण अविद्या जी आहे ती शब्दाने काय होते, नष्ट होते असं सांगितलं ना. बरोबर ना, अशी अविद्या अशी जगी, बरोबर आहे. जर शब्द जो आहे ना ते शब्दाचं आक्रमण सहन करते अशा प्रकारची अविद्या आहे. म्हणजे इथे इतका भाव आहे की शब्द आक्रमण करण्यासाठी कुठं जातो, अविद्येकडं, आणि ती सहन करते म्हणजे शब्दाची चढाई अविद्येवर होऊ शकते. शब्द पराक्रम अविद्येवर करू शकतो म्हणजे अविद्येचा नाश करतो. पण अविद्येचा नाश करण्यासाठी त्या ठिकाणी शब्दाचा आणि अविद्येचा संबंध व्हायला पाहिजे ना. पण संबंध व्हायला अभावरूप असणाऱ्या अविद्येशी शब्दाचा संबंधच होत नाही, होणंच शक्य नाही, तर त्याचा नाश काय करणार, त्या अविद्येचा तो शब्द नाश काय करणार. त्याला जर बघायला गेला तर त्याला अविद्येचा संबंध करायला अविद्या कुठंच सापडत
नाही. अविद्येची सिद्धीच आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी होत नसल्यामुळं तिचा नाश करण्यासाठी शब्दाचा आणि अविद्येचा संबंधच कोणत्याही प्रकाराने सांगता येत नाही. कारण अभावरूप असणाऱ्या पदार्थाचा आणि अविद्येचा संबंध होईलच कसा? जी कार्यानुमेय असणारी अविद्या, बरोबर ना, त्या अविद्येचा आणि शब्द प्रमाणाचा संबंधच होणं शक्य नाही. आणि जर होत असेल तर म्हणजे तरी जाळू नका आगी गंधर्व नगरे. तर जी अग्नी आहे ना, अग्नीनं काय केलं, ही गंधर्व नगर जी आकाशात ढगांचे विचित्र विचित्र आकार दिसतात आणि एखादं नगरासारखं भासतं, तर सुद्धा म्हणजे काय केलं, त्या गंधर्व नगर जाळून टाकायचं. आता काय केलं मग, अग्नीनं ते गंधर्व नगर जाळलं. असं जर कोणी म्हणायला लागला तर लोक काय म्हणतील की हा वेड आहे. कारण त्याने लागलं त्याच्या गळ्यात वेड पटपण पडेल. कारण जर गंधर्व नगर नावाचं नगर असतं तर मग आगीनं त्याला जाळलं असतं. पण गंधर्व नगर पदार्थच नाही, तर अग्नीनं काय पराक्रम केला? गंधर्व नगराचा आणि अग्नीचा कधी संबंधच होणं शक्य नाही, कारण ते नाहीच आहे. ना तरी दीपाची सोय अंधारे किरण साहे, तेथे काही आहे जावया जोगे. आता म्हणतात दीपाची सोय अंधारे किरण साहे, दिव्याची सोय म्हणजे दिव्याचा मार्ग, त्याच्या दिव्याच्या मार्गामध्ये अंधारे किरणच आहे. अंधाराला ते सहनच होत नाही. दिव्याचा मार्ग म्हणजे जिथं दिवा प्रकाशित झाला तो प्रदेश हा अंधाराला सहनच होत नाही. म्हणजे अंधार तिथं कधी त्याच्यासमोर जातच नाही. तेथे काही आहे जावया जोगे, तर ते म्हणे दिव्याने काय केला, अंधार घालवला. त्या ठिकाणी अंधार घालवला. काय तुकाराम महाराज एक अभंग आहे, तो वेगळा आहे का, दीप घेऊन या धुंडीती अंधार, हात व विचार अघटित ना, अघटित. दिवा घेतात आणि म्हणजे दिव्याने अंधाराला नाहीसं करायचं, किंवा अंधाराला नाहीसं करायला अंधार असला पाहिजे ना समोर, पण दिवा घेतला आणि अंधाराचा शोध घ्यायला लागला. हे प्रकार कसा आहे, तुकाराम महाराज म्हणतात अघटित आहे. त्याप्रमाणे दिव्याच्या मार्गामध्ये अंधार कधी सहनच होत नाही, कारण दिव्याच्या प्रकाशासमोर अंधार कधी आलेलाच नाही. मग हे काही आहे जावया जोगे, मग तो अंधार काही घालवायचा आहे का, त्याला घालायचा काय, तो त्याच्यासमोर कधी आलाच नाही. दिव्याचा आणि अंधकाराचा संबंधच कधी झाला नाही, अशी स्थिती आहे. ना तरी पाहावया दिवसू वातीचा की जे सोसू, तेवढाही उद्वसू उद्यमू पडे. एक माणसाने काय केलं की दिवसू पाहावया, ना तरी म्हणजे अथवा दिवस जर पाहायचा असेल तर वातीचा सोसू की जे, तर त्या ठिकाणी दिवस पाहायचा म्हणजे आपल्याला दिवसाचं दर्शन व्हावं म्हणून त्या ठिकाणी एखाद्याने वाती म्हणजे दिवा लावण्याचा जर श्रम केला, कारण दिवस पाहायचा आहे म्हणून, तर तेवढाही उद्यम उद्वसू पडे. त्याने जो तेवढाही फक्त दिवा लावण्याचा जो उद्योग केला होता, तेवढा सगळा त्यांनी केलेला उद्योग हा उद्वसू पडे, निरर्थक होतो. म्हणजे त्याची काही आवश्यकताच नव्हती. एखाद्याने दिवा लागला तो कशासाठी लागला, व्यर्थच दिवा लावला, अशा प्रकारची स्थिती झाली. तसं या ठिकाणी जर जो अंधार अविद्या समोरच आली नाही, त्या अविद्येचा नाश करण्यासाठी तो शब्द प्रवृत्त झाला आणि शब्दाने त्या अविद्येचा नाश केला आणि स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाचं यथार्थ दर्शन करून दिलं, असं म्हणणं म्हणजे जसं दिवसा त्या ठिकाणी वात लावण्याचा श्रम करण्यासारखं आहे, अशा प्रकारे सांगतात. गगनी आता टीका 27 ते 29 ह्या 3 वया एकत्र आहेत, त्याच्यावरची टीका. गगनी आभ्र परिवार दिसती चित्रविचित्राकार, तया म्हणजे गंधर्वनगर म्हणजे टवाळ शब्दू. गगनी आकाशामध्ये काय होतं, आभ्र परिवार अनेक आभ्रांचा किंवा ढगांचा समूह दिसतो आणि चित्रविचित्र अशा प्रकारचे आकार दिसतात, त्याला आपण गंधर्वनगर असं म्हणतो. पण गंधर्वनगर हा शब्द कसा आहे, टवाळ म्हणजे मिथ्या आहे. गंधर्वनगर म्हणून कोणताही पदार्थ किंवा नगर किंवा त्या नगरातले लोक असं काही त्या ठिकाणी नाही. आकाशात केवळ ढगांचा समूह आलेला आहे, त्याला गंधर्वनगर असं आपण ते म्हणतो. तेथे झालेनी ही मिथ्या वल्गन, कैचे नगर कैचा हुताशन, तेवी अविद्या शब्देही जाण अविद्या नसे. आता म्हणे तिथं काय झालं की गंधर्वनगर आहे, नंतर लाल प्रकाश पडतो आणि मग म्हणतात अग्नी, आणि अग्नीचा आणि गंधर्वनगराचा संबंध झाला, बरोबर ना, संबंध झाला आणि गंधर्वनगर जळून गेलं.
असं जर कोणी म्हणत असेल तर म्हणून म्हणतात तेथे झालेनीही मिथ्यावल्गन. त्या ठिकाणी मिथ्यावल्गना झाली म्हणजे केवळ कल्पना किंवा मिथ्या प्रकारची बडबड किंवा शब्दांचं मिथ्या उच्चारण त्या ठिकाणी झालं. परंतु तिथं कैचे नगर कैसा होता असे ना, तिथं नगरही कुठे आणि अग्नी कुठे, अग्नी नाही आणि नगरही नाही. तेवी अविद्या शब्दही जाणं अविद्या नसे. तसं तुम्ही जरी अविद्या अविद्या असा शब्द असला तरी त्या ठिकाणी अविद्या मात्र नाहीच आहे. म्हणून बोलाची ओळखी नसाहे, तेवीचे अंधारा दीपू न पाहे, का विषयोचे होणं आहे दीपाशी तो. म्हणून बोलाचा म्हणजे बोलण्याचा किंवा शब्दाचा पराक्रम तो कधीच सहन करत नाहीत. कारण कसं आहे की ज्याप्रमाणे अंधाराला दिव्याने कधी पाहिलंच नाही किंवा दिव्याला अंधार जर कधी विषयच झाला नाही तर त्या दिव्याने अंधाराचा नाश केला असं तुम्हाला कसं म्हणता येईल. अंधार समोर यावा आणि मग त्याचा नाश करावा, परंतु अंधार समोर दिव्याच्या कधी आलाच नाही. तेवी अविद्या यथार्थ असती, तरी यथार्थूची नाशो पावती. आता अनुमानाची वदंती, तरी नाशो हे अनुमानिक. आता तुम्ही म्हणाल अविद्या जर अविद्या नावाचा पदार्थ यथार्थ म्हणजे येन प्रकारेनं अर्थवान न भवती, ज्या प्रकाराने तो अर्थाने युक्त असायला पाहिजे होता तसा अविद्या जर यथार्थ असती म्हणजे तत्वतः अविद्या सत्य असती तरी यथार्थाची नाश पावती, तर तिचा सत्य पदार्थाचा नाशही झाला असता. अविद्या सत्य असती तर ती नाशाचा विषयही झाली असती. परंतु आता अनुमानाची वदंती, परंतु ही अविद्या जी आहे ती अनुमानाने बोललेली म्हणजे अनुमानाने मानलेली. अविद्या ही मानलेला पदार्थ आहे, तो तत्वतः अविद्या अस्तित्वात आहे असं नाही. हा फक्त नसलेला पदार्थ पण आपण त्याला अंगीकार केला किंवा त्याला मान्यता दिलेला असा पदार्थ आहे. आणि जी कल्पना करून ज्याची कल्पना केलेली असते ती कल्पित वस्तू तत्वतः नसते. जी कल्पित वस्तू असते ती अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी ती त्रैकालिक अत्यंत अभावरूपच असते असं खरं आहे. म्हणून तेवीच्या अंधारा दिपूनच हा काय अविद्या जर यथार्थ असते तर यथार्थ तिचा नाश पण झाला असता. कारण समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. परंतु त्या ठिकाणी म्हणतात अविद्या आता अनुमानाची वदंती, नाही अनुमानाने अविद्या मानावीच लागते असं जर म्हणत असाल तर तिचा नाशही अनुमानिक. अनुमानाने मानलेल्या पदार्थाचा नाशसुद्धा काय आहे अनुमानिकच आहे. अनुमानिक म्हणजे त्या अविद्येची कल्पना असेल, उत्पत्तीची कल्पना असेल तर नाशाची सुद्धा काय आहे कल्पना आहे. म्हणजे त्या पदार्थाचा उत्पत्ती नाही आणि नाशही नाही कारण तो पदार्थच नाही. जो पदार्थ त्यांनी सांगितलं की जो जगताच्या विषयी आपण जो विचार करतो ना, जो पदार्थ कधी उत्पन्नच झाला नाही त्याच्याविषयी स्वामीनारायणांचं काही वाक्य आहे, त्या पदार्थाविषयी विचार करणं. काय एक शब्द दिला आहे त्यांनी त्याचा वितंडवाद नाही का, आहे की नाही. जो पदार्थ उत्पन्न झाला नाही त्याच्याविषयी विचार करणं हा त्याच्याविषयी वाद करणं हा वितंडा नाही का किंवा वितंडवाद नाही का. अविद्या हे भाविता, नाहीची अविद्या तत्वता, आता नाही ते नाशिता, नाशू हे रीता. आता अविद्येची भावना केली परंतु तत्वता पाहिलं तर अविद्या नाहीच. मग जर तत्वता जर अविद्या नसेल आणि केवळ भावना केली असेल तर त्या भावना केलेला पदार्थ त्याचा नाशसुद्धा काय आहे तोही पोकळ आहे. अविद्या आहे असं म्हणणं जसं पोकळ आहे तसं त्या अविद्येचा आता नाश झाला हे म्हणणंसुद्धा काय आहे पोकळ, रित आहे, पोकळ आहे, व्यर्थ आहे, निरर्थक आहे. आता अविद्येचा अभाव आत्मा नित्य स्वयमेव, तरी आत्मत्वी प्राप्ती संभव सहजची मृषा. आता जर अविद्येचाच अभाव असला आणि आत्मानित्य स्वयंप्रकाश असला किंवा स्वतःचं स्वरूपच असला आणि जर अविद्येचा अभावच असला तर त्याचं स्वरूपच आहे आणि अविद्या त्याला कधी आवृत्त करायला नाहीच आहे, अशी जर स्थिती असेल तर आत्मत्वी प्राप्ती संभव सहजची मृता. आपल्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली असं म्हणणं हे सहजच मृषा म्हणजे व्यर्थ किंवा मिथ्या आहे. जेवी पाहावया गबसती, उजळावी दीपज्योती, तेवी शब्दे आत्मप्राप्ती मानावी साच. जर कोणी म्हणेल गबसती म्हणजे सूर्य पाहायचा असेल तर त्या ठिकाणी दिव्याची ज्योती उजळली पाहिजे असं जर कोणी म्हणत असेल तर मग त्याच्या म्हणण्याप्रमाणे काय शब्दाने काय होते
आत्मप्राप्ती होते. स्वयंप्रकाश आत्म्याची प्राप्ती शब्दाने होते. जसं या ठिकाणी सूर्याचा प्रकाश करण्यासाठी दिव्याची गरज असते. अहो, सूर्याच्या प्रकाशासाठी दिव्याची काय गरज आहे? मग आम्ही तेच म्हणतो, आत्मप्राप्तीसाठी शब्दाची काय गरज आहे? शब्दे आत्मा प्रकाशिला तरी शब्दूची कोणी द्युतीला, शब्दूची कोणी द्युतीला आत्मप्रत्ययी झाला शब्दूची मिथ्या. आता तुम्ही म्हणता शब्दाने आत्म्याचं प्रकाशन केलं. आम्ही तुम्हाला विचारतो, शब्दाचं प्रकाशन कोणी केलं? शब्दाचं प्रकाशन आत्म्याने केलं असं जर तुम्ही म्हणत असाल तर मग शब्दाचं प्रकाशन आत्म्याने केलं. कोणी केलं? कोणत्या आत्म्याने केलं? स्वयंप्रकाश आत्म्याने, दृङ्मात्र द्रष्टा असणाऱ्या आत्म्याने शब्दाचं प्रकाशन केलं असं जर तुम्ही म्हणत असाल तर आत्मप्रत्ययी शब्दूची मिथ्या झाला. याचाच अर्थ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी किंवा प्रतितीरूप स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शब्द काय झाला? मिथ्या झाला. कारण का? शब्दाचं प्रकाशन जर आत्म्याने केलं असेल तर तो परप्रकाश्य असणारा हा शब्द तो आपल्या बरोबर ना आपल्या अधिष्ठान किंवा आपल्या प्रकाशकाचं कसं काय प्रकाशन करील? अर्थात करणं शक्य नाही. किंवा अविद्यानाशांतरी आत्मा आपणया परी तरी अविद्येची वारी समूळची मिथ्या. आता तुम्ही म्हणतात की जर तो आत्मा आपणया परी, अविद्यानाशानंतरही आत्मा काय आहे? आपणया परी, म्हणजे जसा आहे तसाच आहे. तो का म्हणे सा आहे आणि देव आहे तैसा आहे. आपणया परी म्हणजे आपला जसा प्रकार स्वयंप्रकाश स्वरूप आहे तसाच आत्मा आहे. कधी? अविद्यानाशानंतर. आणि अगोदर कसा होता? आपणया परी, आधी स्वयंप्रकाश होता आणि नंतरही तो स्वयंप्रकाश आहे. तर आत्मा स्वयंप्रकाशच आहे. मग तुम्हाला अविद्येची वारी समूळची मिथ्या. अविद्येची वारी म्हणजे अविद्येचा केलेला अध्यारोप आणि अविद्येचा केलेला अपवाद, ही जी त्या अध्यारोप याची शब्दाची अविद्येची जी वारी आहे म्हणजे अविद्या मानली आणि नंतर अविद्या स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही असं तुम्ही जे म्हटले, ज्या वेळेला अविद्या मानली आणि ज्या वेळेला अविद्येचा नाश झाला असं दोन्ही तुम्ही म्हणता. पण अविद्या नावाचा पदार्थ अगोदरही नव्हता आणि नंतरही नाही. मग अविद्या हा शब्द उच्चारून तुम्ही काय साधलं? किंवा अविद्येची कार्यानुमेय अविद्या आहे असं म्हणून तुम्ही काय साधलं? तर ती अविद्येची वारी तुमची मिथ्या झाली. म्हणजे अविद्या ही अध्यारोपामध्ये स्वीकारली, अपवादामध्ये पुन्हा तुम्ही त्या अविद्येचा निराश केला. यांनी साधलं काय? तो आत्मा कसा होता? म्हणजे अगोदर कसा होता आत्मा? स्वयंप्रकाशच होता आणि अविद्येच्या निवृत्तीनंतरही स्वयंप्रकाशच आहे. असं जर असेल तर अविद्या मानून तुम्ही काय साधलं? आणि अविद्या जर मानण्याचीच गरज नाही तर शब्दाने अविद्येची निवृत्ती केली हे सुद्धा तुमचं बोलणं वाचारंभण मात्र नाही काय? अर्थात आहे. आता आशंका, विचारी अविद्या नसे परी विचाराधीतवासे तरी नाहीच हे कैसे बोलवेल. आता पुन्हा पुढच्या ओव्यांचा अवतरण सांगतात, पुढच्या ओवीचं अवतरण सांगतात की शंका अशी येते आपल्याला, जर विचारापुढं अविद्या टिकत नाही असं तुम्ही म्हणतात, बरोबर ना? पण विचारापुढं टिकत नाही, विचाराने अविद्येचा नाश होतो. परंतु विचाराधीतवासे, जोपर्यंत आपल्याला विचाराला प्रारंभ झाला नाही, आत्मानात्मविचाराला प्रारंभ झाला नाही, तोपर्यंत आपल्याला आत्मस्वरूपाचं अज्ञान आहेच की नाही? म्हणजे त्या ठिकाणी अविद्या मानावीच लागते की नाही? म्हणून कोणी असं म्हणेल की विचाराच्या वेळेला अविद्या नसते, विचारापुढं अविद्या टिकत नाही. पण विचाराआधी तवा असे, पण विचार करण्यापूर्वी तर अविद्या आहे की नाही? आहेत असं तुम्हाला मान्यच करावं लागेल. तरी नाहीच हे कैसे बोलवेल, तेव्हा अविद्या मुळीच नाही, केवळ अभावरूप शून्यरूप वस्तू आहे असं तुम्ही कसं म्हणता? असं कोणी म्हणेल तर त्याचं उत्तर माऊली या 30व्या वेळी सांगतात. जेथे सावली न पडे तेथे नाही जेणे पाडे, माप पडे तेथे तेवढे नाही चिकी. आता माऊली म्हणतात हे बरोबर आहे की सावली न पडे, ज्या ठिकाणी जी सावली पडत नसेल तेथे नाही जेणे पाडे, त्या ठिकाणी ती सावलीतला पदार्थ त्या ठिकाणी नाही. आणि माप पडे तेथे तेवढे, आणि जेवढ्या ज्या ठिकाणी पडते सावली, तर जशी सावली पडते तेवढे नाही चिके. तेवढे नाही चिके म्हणजे तेवढं आपलं स्वरूप नाहीच आहे. म्हणजे सावली जी पडते ती ज्या ठिकाणी पडते तिथं नाही, आपलं पडत नाही, आणि जिथं पडते हां हां तिथं पडलं. हा म्हणजे विकल्प नाही वस्तू, ज्या ठिकाणी सावली पडते त्या ठिकाणी तरी ती सावली आहे का? अर्थात नाही. माप पडे ते तेवढे नाही चिके, पडते तिथे तरी तेवढे, म्हणजे सावली नावाचा पदार्थ आहे का?
तो पडला काय आणि न पडला काय. जिथं सावली नाही तिथंही सावली नाहीत, आणि जिथं पडली तिथंही सावली नावाचा पदार्थ म्हणून उपलब्धी त्याची सत्यत्वाने कुठं होतच नाही. टीका. पुरुषाशी अबाधित्व असता सावली पडली तेशी व्यर्थता, सावलीची असती सत्यता तरी पुरुषी पुरुषता संचली नसती. तर ते म्हणतात कारण पुरुषाशी अबाधित्व असता, पुरुषाचं पुरुषत्व हे अबाधित आहे, बरोबर ना. आणि सावली पडली तेशी व्यर्थता, आणि त्या ठिकाणी सावली पडली, पुरुषाचं पुरुषत्व अबाधित आहे, पुरुष पुरुषच आहे, आणि त्याची सावली पडली, बरोबर ना. सावली पडली म्हणजे सावली हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि पुरुष हा पुल्लिंगी शब्द आहे. परंतु सावली जी पडली तिला व्यर्थ आहे, ती सावली पडली तेशी व्यर्थता. पुरुषाचं पुरुषत्व अबाधित राहून सावली नावाचे वस्तू तुम्हाला प्रत्ययाला आली किंवा तुम्ही मानली, पडली सावली, तरी ती याची व्यर्थता. ती सावली काय आहे? व्यर्थ आहे. सावलीशी असती सत्यता तरी पुरुषी पुरुषता संचली नसती. सावली जर सत्य असती तर तो पुरुष अधिक पुरुषाची सावली आहे की नाही. केवळ स्त्रीलिंगाने आपलं पुल्लिंगाने त्याचा उल्लेख केला गेला नसता, परंतु सावलीची सत्यता असती तर पुरुषाच्या ठिकाणी पुरुषता विद्यमान नसती, कारण सावली स्त्रीलिंगी शब्द आहे. याचा अर्थ स्त्रीलिंगी सावली दिसली काय आणि नाही दिसली काय, त्यांनी त्या पुरुषाच्या पुरुषत्वामधला अबाधितपणा काही नष्ट करण्याचं किंवा त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याचं कोणतंच सामर्थ्य नाही. म्हणून आपण त्या ज्या वेळेला सावली नाही पडली तेव्हा पुरुष पुरुषच आहे, आणि सावली पडली तरी पुरुषच आहे. त्या सावलीनं पुरुषाच्या पुरुषत्वामध्ये कोणताच विकार निर्माण करू शकली नाही. पुरुष पुरुषच आहे. म्हणून जरी सावली पडली तरी व्यर्थता नाही गेली, आणि नस्य जेव्हा सावली तरी न सोनीची मृषा. सावली ज्या ठिकाणी पडली तरी ती व्यर्थ आहे. ती सावली पुरुष रूपानेच आहे. सावलीनं पुरुषावर कोणताही परिणाम केलेला नाही, अशी स्थिती आहे. आणि नसे तेव्हा सावली तरी न सोनीची मृषा, आणि जेव्हा सावली पडली नाही ती नाहीच आहे. तिथे नसूनही ती काय आहे? मिथ्याच आहे, आणि असूनही ती काय आहे? मिथ्याच आहे. मृषा म्हणजे मिथ्या, टवाळ असे शब्द. तेवी अविद्या ऐसे भाविता आत्मप्रत्ययाचे तसे हाता, मग आत्मनिर्धारी पाहता अविद्या कैची. ते म्हणे तुम्ही अविद्येची कल्पना करायला गेले, अविद्येची कल्पना केली तरी तुमच्या हाताला काय येतं? अविद्या अधिष्ठान चैतन्य, बरोबर ना, आत्मचैतन्य. अविद्येची कल्पना केली तर हाताला तत्वता कोण असतं? आत्मप्रत्यय. ते कारण निरधिष्ठान ब्रह्म होत नाही, त्यावेळेला अधिष्ठान आत्म्याचाच प्रत्यय असतो. सावलीची कल्पना केली तरीसुद्धा प्रत्यय कोणाचा आहे? आत्म्याचाच आहे. आणि आत्मनिर्धारी पाहता, आणि तुम्ही हे झालं अनात्म पदार्थाचा विचार करताना किंवा अनात्म पदार्थाचं कारण असणारी अविद्या, अज्ञान, त्याचा विचार करतानाही आपल्याला प्रत्यय कोणाचा येतो? ज्ञानस्वरूप आत्म्याचाच प्रत्यय येतो. कारण ज्ञानस्वरूप आत्मा जर नसता तर सावली त्या ठिकाणी अज्ञान तरी भासलं असतं का? नाही, त्याचा अधिष्ठान आहे. म्हणून अविद्येचा निर्धार करत असताना किंवा अविद्येची भावना जणू काही अविद्या आहे असं आपण अध्यारोपाच्या भाषेत का होईना म्हटलं तरी आपल्या हाताला काय येतो? आपलं स्वतःचं स्वरूप किंवा आत्मप्रत्ययच हाताला येतो. आणि आत्म्याचा निर्धार करायला लागले. आता आत्मा काय आहे आणि अनात्मा काय? अनात्म्याचा विचार करताना आत्माच हाताला येतो, आणि आत्म्याचा निर्धार करत असताना अविद्या कायची. आणि तिथं अविद्येची काय? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अविद्येची सिद्धीच होत नाही, तर अविद्या कुठे आहे? आत्म्याचा निर्धार केला तरी अविद्या नाही, आणि अविद्या मानली तरी आत्माच हाताला येतो, म्हणजे अविद्या नाही. म्हणजे दोन्ही प्रकाराने अविद्येची सिद्धी होते, आपल्या अविद्येची सिद्धी होत नाही. जो जो भाव झाला तो आत्मत्वेची विलासला, म्हणून अविद्या या बोला वाडी नव्हेची. जो जो भाव झाला, कोणताही भावना आपण केली, कोणती भावना केली? अविद्या आहे असं जरी भावना केली, किंवा आता आत्माच आहे अशी भावना केली, अविद्या आहे अशी भावना केली, तरी अविद्या समोर आली नाही. आलं अविद्येचा अधिष्ठान आत्मा, बरोबर ना. अविद्येचा अधिष्ठान आत्मप्रत्ययच आपल्याला त्या ठिकाणी झाला. मग जो जो भाव झाला, कोणताही भाव झाला, अविद्या आहे असं म्हटला तरीसुद्धा आहे कोण आलं? आत्मप्रत्यय. आणि आता विचार करायला गेला तर हातात कोण आला? फक्त आत्माच आला. मग त्या ठिकाणी अविद्या हाताला आलेलीच
नाही. अशी आत्मत्वेच विलासला. आणि पुन्हा जो जो तुम्ही भावना केली ती भावना कोणावर केली? आत्मत्वेची, आत्मस्वरूपावरच त्याचा विलास झाला. म्हणजे आत्मस्वरूपावरच तो विवर्त रूपाने राहिला किंवा भासला. म्हणून अविद्या या बोला वाडीच नव्हे. अविद्या या बोलाला वाडी म्हणजे जागाच नाही. आत्मनिर्धार करायला गेलं तरी अविद्येला जागा नाही, आणि अविद्येची भावना करायला गेलं तरी अविद्येला जागा नाही. कारण अविद्या मिळाली नाही तिथं कोण मिळालं? आपलं स्वतःचं स्वरूप आत्मप्रत्ययच त्या ठिकाणी मिळाला. किंवा विचारागम्य जे नव्हे ते आस्तिक्य भावा ते न पवे, पुढेही याची भावे बोलतो असे. आता म्हणतात किंवा दुसऱ्या प्रकाराने सांगतात, विचारा जे गम्य नव्हे, जे विचाराने जाणलं जात नाही, म्हणजे विचाराला जे विषय होत, गम्य नाही म्हणजे विचाराला जे विषय होत नाही, जे कधी ते आस्तिक्य भावा ते न पवे. राहिले का काही? हां, इथे एक करायचं नाही. नाही, विचारा गम्य जे नव्हे, कारण पुढे आहे ना, विचाराला जे विषय होत नाही, म्हणून हे दोन वेगळेच शब्द पाहिजेत. विचाराला अगम्य म्हणलं तर नव्हे नाहीच आलं मग. हां, पुढं नव्हे आलेले म्हणून लक्षात आलं का? विचारा गम्य जे नव्हे, जे विचाराला गम्य नाही, म्हणजे जे विचाराला विषय होत नाही ते आस्तिक्य भावात न पावे, त्याचा विचारच करता येत नाही, म्हणजे जे विचाराला त्या पुढं टिकतच नाही, समोरच येत नाही, ती वस्तू जी आहे ती आस्तिक्य भावात न पावे. त्या वस्तूचे अस्तित्व आहे असं त्या अस्तित्वाच्या भावाला किंवा म्हणजे त्या अस्थिरूपाने कथन करण्याला कधीही विषय होत नाही, कारण ते विचाराचाच विषय होत नाही. तर तो विचाराचा विषय जो झाला नाही तो पदार्थ आहे म्हणण्यात काय अर्थ आहे? अर्थात तो पदार्थ नाहीत. पुढेही याची भावे बोलतो असे. आणि पुढं देखील याच भावनेने म्हणजे याच धोरणाने आम्ही पुढं देखील सांगत आहोत. आता 31वी ओळी, दिसतची स्वप्न लटिके हे जागरी होय ठाविके, तेवी अविद्या काळी सतुके अविद्या नाही. तर आता सांगतात की दिसतची स्वप्न लटिके, ज्या वेळेला आपल्याला स्वप्न दिसतं तर ते स्वप्न खोटं होतं. स्वप्न लटिकेची दिसतशी, स्वप्न लटकं आहे, खोटं आहे, हे आपल्याला कधी कळतं? तर जागरी होय ठावके, ज्या वेळेला आपण जागृती देतो त्यावेळेला आपल्याला हे स्वप्न खोटे आहे असं कळतं. तर ते म्हणतात तसं अविद्या काळी सतुके अविद्या नाही. अविद्या काळी म्हणजे ज्या वेळेला आपल्याला अविद्येच्या काळामध्ये, म्हणजे ज्या वेळेला आपण अविद्या आहे असं म्हणतो त्या टाकी देखील सतुके अविद्या नाही, त्याही वेळेला अविद्या नाही. हे बघा, जाग जेव्हा होतो स्वप्नामध्ये स्वप्न खोटं आहे, बरोबर ना, पण हे स्वप्नामध्ये स्वप्न खोटं आहे हे तरी आपल्याला तिथं कळतं का? चांगलं पहा, तिथं कळतं का आपल्याला? स्वप्नामध्ये स्वप्न खोटं नाही म्हणजे स्वप्न खोटं वाटतच नाही, म्हणजे स्वप्नामध्ये स्वप्न नाही, बरोबर ना. तिथं तुम्हाला सत्य वाटतं, म्हणजे स्वप्नामध्ये स्वप्न लटकं म्हणायला सुद्धा नाही, आणि जागृत झाल्यानंतर ते लटकं आहे असं आपण म्हणतो, बरोबर ना. जागृत झाल्यानंतर लटकं आहे असं म्हणतो, आणि मग आपल्या लक्षात येतं तेवी अविद्या काळी. त्याप्रमाणे जेव्हा अविद्या आहे ती सतुके बलवान आहे असं जे वाटतं ना, ते कधी वाटतं? ज्या वेळेला अज्ञान आहे त्यावेळेला ते अज्ञान बलवान आहे असं आपल्याला वाटतं. परंतु जाग ज्या वेळेला होतो आपण, म्हणजे ह्या अज्ञानरूपी निद्रेतून जेव्हा जाग होतो त्यावेळेला आपण त्याला खोटे असं म्हणतो. हां, हां 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 ह्या दृष्टांत असा घ्यायचा, दिसतची स्वप्न लटिके हे जागरी होय ठाविके. दिसत असतानाही स्वप्न खोटंच आहे, बरोबर ना, हे आपल्याला जागृतीत आल्यावर पक्का निश्चय होतो असं म्हणायचं ना. हां हां, तशी सुद्धा कार्यरूपाने जरी अविद्या दिसत असली तरी सुद्धा ती खोटीच आहे. म्हणजे स्वप्नात ज्या वेळेला स्वप्नरूपाने तुम्ही पाहत असता
तरीसुद्धा ते खोटंच असतं. आणि जागं झाल्यावरही काय आहे ते खोटंच आहे. बरोबर ना? म्हणजे ज्या वेळेला तुम्ही अविद्या मानता त्याही वेळेला अविद्या नाहीच आहे. बरोबर ना? आणि जेव्हा तुम्हाला अविद्येचं स्वरूप कळतं अधिष्ठान ज्ञानाने, तेव्हाही ते काय होते, अधिष्ठान ज्ञानाने निवृत्त होते, तेव्हाही ते नाही असंच ठरतं. बरोबर ना? याच्यामध्ये म्हणजे दिसत असणारं स्वप्न हे खोटं होतं हे जागं झाल्यावर कळतं. तसं अविद्या बलवान आहे हे कधी कळतं? जेव्हा अज्ञानाचा नाश जेव्हा अज्ञानाचा ज्ञानाने नाश होतो, त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की अविद्या काळी सतुके अविद्या नाही. ज्या वेळेला आपल्याला अविद्या वाटली, ज्या वेळेला आपण अविद्या मानली, त्यावेळेलासुद्धा अविद्या नव्हतीच असा त्याचा अर्थ. म्हणजे दिसणारं स्वप्नही मिथ्या आहे हे ज्ञान कुठं होतं? जागृत झाल्यावर कळतं. दिसणारं स्वप्न मिथ्या आहे कुठं कळतं? जागृत अवस्थेत. म्हणजे काय कळतं? जेव्हा ते दिसलं तेव्हाही ते खोटंच होतं असं आपल्याला कळतं. तसं ज्या वेळेला आपल्याला अज्ञानाने आपलं ज्ञान यथार्थ ज्ञान होतं, त्या काळात आपल्याला बंध कालेपी बंधाभावा, म्हणजे ज्या काळात आपल्याला अविद्येचं कार्यरूपाने अविद्या आहे असं वाटत होतं, त्याही वेळेला अविद्या त्या ठिकाणी नव्हती. अविद्या अभावरूपानेच आहे अशा प्रकारचं ज्ञान होतं. याला म्हणतात की दिसतची स्वप्न लटिके हे जागरी होय ठाऊके, तेवी अविद्या काळी सतुके अविद्या नाही. हां, स्वप्नचं पदार्थ खोटे का दिसतात म्हणून खोटे. तर जागृतीतले पदार्थ खोटे का? आणि त्याचं कारणही खोटं मिथ्या का? तर ते दिसतात म्हणूनच मिथ्या आहे. आम्ही काय म्हणतो, जागृतीतले पदार्थ वेदांतातलं खरं चिंतन आपण बारकाईने केलं तर ते म्हणतात की अहो स्वप्न धडधडीत दिसतं, मिथ्या का? बरोबर आहे का नाही? त्याला मिथ्या कसं म्हणतात? दिसतं ना, दिसतं म्हणूनच मिथ्या आहे. उलट आम्ही काय सांगतो, त्याचं पंचदशीमध्ये दिलं ना, हां, यद यद असत भासमानम तन्मिथ्या स्वप्न गजादिवत. का या ठिकाणी भासत असत पदार्थ असतो. हां, भूषणम माई कश्यत. याच्यामध्ये असं आहे की तेच ना, यत असत जे पदार्थ नसतो आणि भासतो, ऐके नसून भासतो, तो स्वप्नातल्या हत्यादिकांप्रमाणे मिथ्या असतो. हे आपल्याला जागृत झाल्यावर जसं कळतं, तसं ज्या काळात आपण अविद्या मानली, बरोबर ना, आणि जगताला त्या अविद्या ही कार्यानुमी आहे, जगत तिचं कार्य आहे असं म्हणत होतो, त्यावेळेला अविद्याही नव्हती आणि अविद्या कार्यही नव्हतं, असाच आपला निश्चय होतो. आता इथं खाली याचं टीका केली, त्याच्यातून पाहू. प्रबोधी स्वप्न लटिके झाले, ते स्वप्नकाळीचे यथार्थत्व पावले, ऐसे काही मानिले जाईल पहा. आता म्हणतात प्रबोधी. प्रबोध म्हणजे पूर्णपणे जागृती, म्हणजे त्याला जागृती नाही का, जागृत या अवस्थेमध्ये स्वप्न लटिके झाले. स्वप्न काय झालं? चांगलं जागं झाल्यावर स्वप्न खोटं आहे, मिथ्या आहे असं कळलं. ते स्वप्नकाळीचे यथार्थत्व पावले, परंतु जागं झाल्यावर स्वप्न लटके हे जागरी होय ठाऊके. म्हणजे ज्या वेळेला आपण जागं होतो त्यावेळेला स्वप्न लटकं होतं, पण स्वप्न पाहत असताना ते यथार्थत्व पावले, त्या ठिकाणी ते सत्य वाटलं. ज्यावेळेस स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटतं का? स्वप्नातले पदार्थ यथार्थ म्हणजे ते सत्य आहेत असंच आपल्याला वाटतं. ज्या अर्थी ज्ञान होतं त्या अर्थी त्या ज्ञानाचे ते पदार्थ ते सुद्धा काय आहेत? सत्यच आहेत असं आपल्याला चांगलं पहा. त्याच्यामध्ये यथार्थ आहे असं वाटतं. ऐसे काही मानिले जाईल पहा. असं कुठं मानलं जाईल का सांगा बरं तुम्ही? असं तुमचं कुठं कोणी म्हणेल का? अहो, जेव्हा स्वप्न पडतं ना, ते स्वप्न जागं झाल्यावर खोटं आहे, पण ज्या वेळेला स्वप्न पडतं त्यावेळेला त्या स्वप्नातले पदार्थ ज्या वेळेला आपल्याला सत्य वाटत होते तेव्हा तरी सत्य होतेच की नाही? जागा झाल्यावर मिथ्या ठरले असं जर कोणी म्हणेल तर ते म्हणतात, असं कोणी म्हणेल का? असं कोणी मान्यता देईल का? आम्ही काय म्हणतो, अहो स्वप्नात जेव्हा सत्य वाटत होते तेव्हाही मिथ्याच होते. आता तर मिथ्या जागृतीत आले, पण त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही स्वप्नामध्ये होतो
तेव्हा ते पदार्थ यथार्थ आहेत असं आम्ही म्हणत होतो, तेव्हाही ते यथार्थ नव्हतेच, तेव्हाही ते मिथ्याच होते असं म्हणायचं. प्रबोधाचे लक्षणं किम स्वप्नकाळीचं मिथ्या स्वप्न नेने स्वप्न यथार्थपण धरिले तेने स्वप्न यथार्थपण धरिलेच नाही. आता प्रबोधाचंच लक्षण करायचं. जागृतीचं लक्षण काय आहे? जागृतीचं लक्षण काय आहे की त्याला यथार्थ ज्ञान होतं, बरोबर ना. त्याला जागृतीमधलं ज्ञान आहे काय? यथार्थ आहे. आणि स्वप्नामधलं ज्ञान आहे ते मिथ्या ज्ञान आहे. आता जर जागा झाला तर जागा झाल्या मनुष्य याचं लक्षण काय आहे? प्रबोध म्हणजे जागृती की ज्याच्यामध्ये स्वप्न सुषुप्ती यांचा काही संबंध नाही, पूर्णपणे टळटळीत जागृती आपण ज्याला म्हणतो. त्या जागृतीचं लक्षण काय आहे? जागृतीचं लक्षण की स्वप्नकाळीची मिथ्या स्वप्न. जागृतीचं असं लक्षण आहे का स्वप्नकाळामध्येच, बरोबर ना, स्वप्नकाळीची मिथ्या स्वप्न. स्वप्नकाळामध्ये ज्यावेळेला आपण सत्य समजून ते स्वप्न पाहत होतो तेव्हासुद्धा ते स्वप्न काय होतं? मिथ्याच होतं. तेने स्वप्नप यथार्थपणे धरिलेच नाही. त्यांनी स्वप्नकाळामध्ये ते पदार्थ यथार्थ होते असं कधीच मान्यता दिलेली नाही किंवा असं कधीच गृहीत धरलेलं नाही. स्वप्नातही ते पदार्थ जेव्हा सत्य समजून आपण सगळा व्यवहार करत होतो तो सगळा स्वप्नातला व्यवहार मिथ्याच होता असं त्याचा जागृतीमध्ये निश्चय होतो. का तो असं म्हणतो, दिसतची स्वप्नलटिके हे जागरी होय ठाऊके. दिसतची स्वप्नलटिके म्हणजे दिसत असताना स्वप्न खोटंच होतं हे जागृती अवस्थेमध्ये त्याला ज्ञान होतं आणि तरच त्याला म्हणायचं का जागृत झाला आहे. नाहीतर तो जर म्हणतो स्वप्न खरं आहे असं म्हणत असेल, हे काय जागृतीचं लक्षण झालं का? हे काय प्रबोधाचं लक्षण झालं का? प्रबोधाचं लक्षण होऊ शकत नाही. त्याने स्वप्न यथार्थपणे धरिलेचे नाही. त्या जागृतीमध्ये त्यांनी ते स्वप्न यथार्थ होतं असं कधीही धारणा केलेली नाही. हां, ना तरी प्रबोधली वेळे स्वप्नीची दिंडी मावळे नुरेची सांजवेळे मृगतृष्णिका. तिथं जे आहे ते थोडं वेगळं आहे. तिथं फक्त एवढंच सांगायचं आहे का स्वप्नामध्ये स्वप्न खरंच वाटत होतं पण जागं झाल्यावर मात्र ते स्वप्न सगळं मावळून जातं, एवढंच सांगायचं होतं. इथं जागं झाल्यावर जेव्हा स्वप्न पाहत होतो, बरोबर ना, जेव्हा पाहत होतो तेव्हाही ते मिथ्याच होतं हे सांगण्याचा भाव आहे याच्यामध्ये, हे सांगण्याचा भाव आहे. देखनयाचे रेखानुलंघन भासो नेण्याचे की स्वप्न जानणे मात्रचे जाण अवघे विश्व. देखनयाचे रेखानुलंघन, हे जे स्वप्न आहे त्या स्वप्नामध्ये देखणा म्हणजे जो द्रष्टा, दृंगमात्र द्रष्टा आहे, त्याची रेषेचं अतिक्रमण करून, म्हणजे कोणत्याही प्रकारे द्रष्टा आत्म्याच्या अधिष्ठानाला न घेता, बरोबर ना, द्रष्टा आत्म्याच्या म्हणजे अधिष्ठान आत्म्याच्या स्वयंप्रकाश आत्म्याच्या दृंगमात्र द्रष्ट्याचं रेखा काय केली? उल्लंघन केली. म्हणजे आम्ही दृंगमात्र द्रष्ट्याला घेणार नाही असं जर कोणी म्हणेल तर त्याला स्वप्न पडेल का? कारण स्वप्नातले पदार्थ काय आहे? मिथ्या पदार्थ हा काय त्याला काय मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो. स्वप्न मिथ्या आहे ना, मग त्या मिथ्यामध्ये द्रष्टा उपादान कारण कोण आहे? त्याचा द्रष्टा. कोणतं उपादान कारण आहे? विवर्तोपादान कारण असणारा द्रष्टा. त्या द्रष्ट्याचं रेषेचं उल्लंघन केलं म्हणजे द्रष्ट्याची कोणतंही साह्य न घेता जर म्हटलं तर भासून येण्याची की स्वप्न, तुम्हाला स्वप्न तरी भासेल का? आहे की नाही? कारण निरधिष्ठान भ्रम होत नाही आणि द्रष्टा असताना त्या द्रष्ट्या आत्म्यावरच हे स्वप्न भासतं, बरोबर ना. आणि तुम्ही म्हणता का स्वप्न स्वतंत्र पदार्थ आहे, त्याला द्रष्टा आत्म्याची गरज नाही असं जर कोणी म्हणेल तर स्वप्न तरी पडेल का? मूळचा द्रष्टा नसला, दृंगमात्र द्रष्टा नसला तर स्वप्न तरी तुम्हाला भासेल का? नाही. म्हणून जानणे मात्रचे जाणं अवघे विश्व. खरं जर पाहिलं तर हे स्वप्न म्हणजे द्रष्ट्याच्या दृष्टीचा विलास आहे की नाही? द्रष्ट्याच्या दृष्टीचा विलास आहे. मग आता तसं हे जानणे मात्रची जाणं अवघे विश्व तसं जर पाहिलं तर सगळा द्रष्टाच झाला की नाही, बरोबर ना. स्वप्नातल्या पदार्थ जे आहेत ते जे दृश्य दिसतात ते दृश्य रूपाने आहेत का द्रष्टाच दृश्य रूपाने भासत आहे? द्रष्टाच काय झालेला आहे? दृश्य झालेला आहे. वास्तविक द्रष्टा कधी दृश्य होत नाही.
आणि दृश्य कधी द्रष्टा होत नाही, पण मिथ्या पदार्थाच्या बाबतीत हे घडतं. मग जर द्रष्टा जर दृश्य झालेला असेल आणि दृश्य रूपाने दिसत असेल तर अर्थात दृश्य काय आहे, मिथ्या आहे. आणि मग द्रष्टाच आपल्याला अन्यथा रूपाने त्या ठिकाणी दिसतो. आणि त्याच्या पूर्वरूपाचा परित्याग जर करीत नसेल तर हे दृश्य काय आहे, सगळं द्रष्ट्याचंच स्वरूप आहे. द्रष्टाच दृश्य रूपाने भासत आहे का, त्यांचं स्वतंत्र सत्ता आहे, त्याला त्या दृश्याला स्वतंत्र सत्ताही नाही आणि स्फुरणही नाही. कारण त्यांनी सांगितलं ना, द्रष्ट्याचं अतिक्रमण केलं तर दृश्य तरी भासेल का, त्याला दृश्यसुद्धा भासणार नाही. देखण्याची रेखानुलंघन भासो नेण्याची की स्वप्न जाण, म्हणजे स्वप्न म्हणजे काय, सगळा द्रष्टाच द्रष्ट्याचाच स्वप्नरूपाने झालेला विलास किंवा विस्तार आहे किंवा विवर्त आहे. जैसा चेला तो अर्जुना म्हणे स्वप्नीचे हे विचित्र सेना, मीच झालो होतो ना निद्रावशे, असं तो म्हणतो. आता सेना ते सेनाची नव्हे, हे एक मीचे आघवे, आयशे एकत्वे मानवे विश्व तया, अशी स्थिती होते ह्याची, कधी जाग झाल्यानंतर. देखण्याची रेखानुलंघन भासो नेण्याची के स्वप्न, जाणणे मात्रचे जाण अवघे विश्व, केवळ ज्ञान मात्र हे सर्व विश्व आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, असं तो म्हणतो. येथे जे दृश्यद्रष्टेपण तन्मूळची जागृती स्वप्न, स्वप्न आणि जागृतीची खुण एकच असे. येथे जे दृश्यद्रष्टेपण, या ठिकाणी जसं दृश्य आणि द्रष्टापण आहे, म्हणजे द्रष्टाच काय होतो, दृश्याच्या रूपाने विलसतो, बरोबर ना. येथे जे दृश्यद्रष्टेपण, याच्या ठिकाणी जे दृश्यत्व आणि द्रष्टृत्व आहे, तन्मूळची जागृती स्वप्न, आणि जागृती आणि स्वप्न ह्या दृश्य आणि द्रष्टा मूलकच आहेत, बरोबर ना. म्हणजे या ठिकाणी द्रष्टाच काय होतो, दृश्य होतो, अशा स्वरूपाची या ठिकाणी स्थिती आहे. आणि तन्मूलची जागृती स्वप्न, जागृतीमध्ये दृश्यद्रष्टेपण आहे, जागृतीमध्ये एक द्रष्टा आणि दृश्य आहे, आणि स्वप्नामध्ये दृश्य आणि द्रष्टाभाव दोन्हीकडे आहेत. मग जर जागृतीमध्ये दृष्टाभाव असेल, दृश्यद्रष्टाभाव असेल, आणि द्रष्टाच जर दृश्य रूपाने विलसत असेल कुठं स्वप्नामध्ये, तर जागृतीमध्ये तरी काय आहे, जागृतीमध्ये द्रष्टा दृश्याच्या रूपाने त्या ठिकाणी काय होतं, विवर्तोपादानत्वाला, दृश्याच्या विवर्तोपादानत्वाला कारण होतो. आणि त्यामुळं मिथ्या असणारं जे दृश्य आहे ते काय असतं, द्रष्ट्याचाच विलास असतो, द्रष्ट्याचंच विवर्त असतं, त्याला स्वतःचं सत्तास्फुरण नसतं. किंबहुना आपल्याला काय होतं, पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम, असं झालं होतं, मीच झालो होतो ना निद्रावशे, असं तो ज्या अर्थी म्हणतो, त्या अर्थी ह्या जागृती आणि स्वप्न, बरोबर ना, स्वप्न आणि जागृतीची खुण एकच असे. स्वप्न आणि जागृती यांचा एकच संकेत आहे, म्हणजे एकच स्वरूप आहे. जागृती आणि स्वप्न याच्यात यत्किंचितही भेद नाही. कारण बरोबर ना, जो द्रष्ट्याचा विलास असतो, बरोबर ना, तो मिथ्या असतो. मग स्वप्न हा द्रष्ट्याचा विलास आहे, तो मिथ्या आहे. आणि जागृतीसुद्धा काय आहे, यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. स्वप्न जर माझ्या मायेचा परिणाम असेल तर जागृतीसुद्धा काय आहे, माझ्याच मायेचा परिणाम आहे. तिन्ही अवस्थांचे निद्वारे उपाध्युपहिताकारे भावाभावरूपस्फुरे दृश्य जे हे ते आघवेच मी द्रष्टा, ऐशिया बोधाचा माझीवटा अनुभवाचा सुभटा धेडणा तो नाचे, अशा प्रकारची स्थिती आहे. येथ जे दृश्यद्रष्टेपण तन्मूळची जागृती स्वप्न, स्वप्न आणि जागृतीची खुण एकच असे. स्वप्न आणि जागृती काय आहे, एकच आहे. दोघांचं स्वरूप, दोघांचा संकेत एक रूपाने आहे. जशी जागृती तसंच स्वप्न, जसं हे तसं ते. एवं जागृती आणि स्वप्न मिळवणी स्वप्नाची एकले जाणं, तेथ स्वरूपतव विलक्षण झालेचे नाही. जागृती आणि स्वप्न ह्या दोन्ही मिळून अवस्थांना काय म्हणायचं, स्वप्नच आहे. इथं बरं, हे जरी स्वप्न असलं, बरोबर, जागृती आणि स्वप्न मिळून जरी दोन्ही मिळून स्वप्नच आहेत, परंतु येथे स्वरूपतव विलक्षण झालेचे नाही. इथं द्रष्ट्याचं स्वरूप जे आहे, वास्तव त्याचं जे यथार्थ स्वरूप आहे, त्याला कधी विलक्षणता प्राप्त झाली का,
जागृतीमध्ये किंवा स्वप्नामध्ये होणारा, बरोबर ना, हा जो दृश्य प्रपंच आहे त्यांनी त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकार किंवा द्वैत किंवा गुणाधान किंवा दोषापनयन इत्यादी संस्कार, कोणताही संस्कार त्याच्यावर झालेला नाही, म्हणून त्याच्यामध्ये काहीच विलक्षणता प्राप्त झालेली नाही. उक्तंच जायते म्हणजे जागृतीत जर स्वप्न प्रपंचाचा द्रष्ट्यावर काही परिणाम होत नाही, जागृतीतल्याही प्रपंचाचा स्वप्नावर द्रष्ट्यावर काही परिणाम होत नाही, तर दृंग मात्र असणारा द्रष्टा हा केवळ निर्विकार रूपातच जर राहत असेल तर त्याला कधीच कोणत्याही प्रकारचं विलक्षणता किंवा कोणताही विकार त्याच्यामध्ये असंग उदासीन असणाऱ्या आत्मचैतन्याच्या ठिकाणी झालेलाच नाही किंवा दृंगमात्र द्रष्टेच्या ठिकाणी झालेलाच नाही, कोणताही विकार झाला नाही. उक्तंच आणि सांगितलं जायते स्वप्नवत स्वप्नम प्रपंचोपमेव तत् तदेतद अक्षरम सत्यम यद्विज्ञाय विमुच्यते इति ब्रह्मगीता. निद्रा स्वप्न जागेपण हे जागृताचे स्वप्न, हे जागृताचे स्वप्न निद्रेविन येथे मुळीचे सिद्ध जागेपण तुटले नाही. आता सांगतात जायते स्वप्नवत स्वप्नम प्रपंचोपम एव तत् तदेतद अक्षरम सत्यम यद्विज्ञाय विमुच्यते. स्वप्नवत स्वप्नम प्रपंचोपमेव तत् तदेतद अक्षरम सत्यम यद्विज्ञाय विमुच्यते. स्वप्नवत स्वप्नम प्रपंचोपमेव तत्. स्वप्नामध्ये जे स्वप्न आहे म्हणजे स्वप्नातला जो प्रपंच आहे, ब्रह्मगीतेमधला श्लोक आहे, पण याचं सरळ शब्द तर सोपे आहेत सगळे, पण त्याचा अर्थ कसा. स्वप्नवत स्वप्नम, स्वप्नाप्रमाणे स्वप्न, प्रपंचोपमेव तत् जायते. स्वप्न प्रपंचाप्रमाणेच या ठिकाणी हे जे स्वप्न आहे, मला वाटतं की जागृती आणि स्वप्न हे दोन्ही, स्वप्नातला प्रपंच जसा आहे म्हणजे स्वप्नातला प्रपंच जसा त्या द्रष्ट्याच्या दृष्टीचा विलास आहे, त्याचप्रमाणे हे जागृतसुद्धा काय आहे, स्वप्नाप्रमाणे स्वप्नाप्रमाणे त्या जागृतीच्याही द्रष्ट्याच्या दृष्टीचा विलासच आहे. आणि तद येतद अक्षरम सत्यम, आणि त्याच्यामध्ये अक्षर म्हणजे त्याचं असणारं अधिष्ठान रूप जे ब्रह्म तेच सत्य आहे, तेच त्याचं जे दृंगमात्र द्रष्टेपण आहे तेच सत्य आहे. यद्विज्ञाय विमुच्यते, त्याला जर जाणलं, त्या अक्षरतत्वाला जाणलं तर तो मनुष्य विमुच्यते म्हणजे मुक्त होतो. इति ब्रह्मगीता. तर निद्रा स्वप्न जागेपण त्याने असलेलं जायते स्वप्नवत स्वप्नम याचं जरा अन्वय करून व्यवस्थित काय आहे का काही लक्षात. हां, म्हणजे स्वप्न हे स्वप्नवत स्वप्नम, स्वप्नातलं जसं स्वप्न आहे तसं इथं स्वप्नम जे आहे तसं स्वप्न या ठिकाणी उत्पन्न होतं. या ठिकाणी म्हणजे कोणता, स्वप्नातल्या प्रपंचाप्रमाणेच या ठिकाणी जागृतीतला प्रपंच देखील उत्पन्न होतो. म्हणजे स्वप्नातला प्रपंच स्वप्नामध्ये जसा उत्पन्न होतो तसाच जागृतीतला प्रपंच देखील या ठिकाणी स्वप्नाप्रमाणेच उत्पन्न होतो. आणि तद येतत अक्षरम सत्यम, आणि त्याच्यामध्ये हे जे अक्षर आहे म्हणजे अविनाशी असणारं जे ब्रह्मचैतन्य आहे तेच सत्य आहे. आणि त्या स्वरूप असणाऱ्या ब्रह्मचैतन्यावर जसा स्वप्नाचा प्रपंच आहे तसाच जागृतीमध्ये भासणारा प्रपंच देखील त्याच्यावर त्याच स्वप्नावत मिथ्या आहे. आणि हा एतद विज्ञाय, आणि याचं यथार्थ ज्ञान करून म्हणजे त्या अक्षर अधिष्ठानावर हा जागृती आणि स्वप्नातला प्रपंच भासतो, ते जागृती आणि स्वप्न ही दोन्हीही स्वप्नाप्रमाणेच मिथ्या आहेत, दोन्हीही मिथ्या आहेत. असं जर आम्ही त्याच्यामध्ये अक्षरतत्व जे आत्मतत्व आहे ते मात्र अविनाशी आहे आणि हा जो प्रपंच आहे तर तो प्रपंच मिथ्या आहे असं जो जाणतो
तो या ठिकाणी मुक्त होतो असं सांगितलं. आणि याचं चिंतन करताना त्यांनी ओवी सांगताना मात्र असं लिहिलं आहे, निद्रा स्वप्न जागेपण हे जागृताचे स्वप्न निद्रेविन येथे मुळीचे सिद्ध जागेपण तुटले नाही. निद्रा स्वप्न आणि जागृती ह्या 3 अवस्था आहे. निद्रा स्वप्न आणि जागृती. पण हे जागृताचे स्वप्न निद्रेविन, पण हे काय आहे, स्वप्न आणि निद्रा दोन्ही नसतील, बरोबर ना. स्वप्न आणि निद्रा दोन्हीही नसतील तर जागृताचे जे सिद्ध जागेपण तुटले नाही.